हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्डचा सायन्स 1 पेपरमधला जो 3rd चॅप्टर आहे दॅट इज केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स हा पार्ट सुरू करतोय. चॅप्टरला स्टार्ट करण्याच्या आधी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी आपण या चॅप्टरमधल्या 2 टर्मिनॉलॉजीज आधी क्लिअर करून घेऊयात. त्या टर्मिनॉलॉजीज आहेत फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. इथे तुम्हाला बोर्डवरती काही एक्झाम्पल्स दिसत आहेत की ज्याचा यूज करून आपण ह्या 2 चेंजेसमध्ये असणारा फरक काय आहे तो शिकणार आहोत. सो इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे मेल्टिंग ऑफ आईस, बर्फाचं वितळणं, मेकिंग शरबत, मिक्सिंग सँड अँड सॉल्ट, ब्रेकिंग ऑफ ग्लास, देन रस्टिंग, मेटाबॉलिझम, बर्निंग ऑफ एनी सबस्टन्स अँड कुकिंग. सो या एक्झाम्पल्समध्ये किंवा हे जे चेंजेस होतात हे आपल्या डेली लाईफमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत, इजंट इट. मग आता ह्या चेंजेसमध्ये असणाऱ्या काहीतरी सिमिलॅरिटीज आणि डिससिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या तुम्ही विचार करून थोडंसं शोधून काढा, मी सांगणार आहेच. ओके, आता जर आपण फर्स्ट चेंज बघितला दॅट इज मेल्टिंग ऑफ आईस, या चेंजमध्ये काय होतं एक्झॅक्टली बघा. जस्ट जो आईस आहे तो त्याची फिजिकल स्टेट चेंज करतो. दॅट इज first it is present in solid state, then it gets converted into liquid state, that is water. Now in second example that is making of sharbat, what you do, you just dissolve certain substances like sugar, salt, etc. in water and you dissolve it completely in it. After dissolving, you are not able to see any residues of salt or sugar in that dissolved water. Okay, next is mixing of sand and salt. If you mix the sand and salt by accidentally or by purposefully anything, then you are able to easily recognize which pieces or which are the particles of sand and which are the particles of salt. Then if you break a glass, if you find a broken piece of a glass, then also that glass remains as a glass, means तो जर ब्रेक जरी झाला तरी तो ग्लास जो आहे त्याच्या प्रॉपर्टीज मात्र इथे चेंज झालेल्या दिसणार नाहीत. इट विल रिमेन ग्लास ओनली. बट आता इथे रस्टिंग जी प्रोसेस आहे ज्याला आपण मराठीत गंजणं असं म्हणतो, या रस्टिंगच्या प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली काय होतं रे. रस्टिंगमध्ये बघा कोणताही जो मेटल असतो तो मेटल जेव्हा ऑक्सिजनच्या किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा इट रिॲक्ट्स विथ दोज सबस्टन्सेस अँड द ऑक्साइड्स ऑफ मेटल्स गेट फॉर्म्ड, ज्याला आपण रस्टिंग असं म्हणतो. आता एकदा मला सांगा, एखादा मेटल जर गंजला तर त्याचं परत होतं त्या मेटलमध्ये कन्व्हर्जन होणार का? ऑब्वियसली नॉट. ओके, नाव नेक्स्ट इज मेटाबॉलिझम. आपल्या बॉडीमध्ये जी चयापचयाची प्रोसेस होते, मेटाबॉलिझम, जे आपण फूड घेतो त्याचे डायजेशनची जी प्रोसेस होते, आफ्टर डायजेशन, सपोज तुम्ही चपाती खाल्ली, तुम्ही राईस खाल्ला, आफ्टर डायजेशन वी आर नॉट एबल टू गेट दॅट फूड आयटम्स ॲज इट इज. म्हणजे जेव्हा मेटाबॉलिझमची प्रोसेस झाली देन द ओरिजिनल कंपोजिशन ऑफ मॅटर गॉट टोटली चेंज्ड. इन द थर्ड एक्झाम्पल दॅट इज बर्निंग, कोणताही सबस्टन्स जेव्हा आपण बर्न करतो तेव्हा आफ्टर द कम्प्लिशन ऑफ बर्निंग प्रोसेस टोटली न्यू सबस्टन्स गेट फॉर्म. सपोज मी एखादा पदार्थ जाळल्यानंतर मला परत ॲज इट इज जसा तो आधी होता तसा सबस्टन्स मिळणार आहे का? नाही. देन इन प्रोसेस ऑफ कुकिंग ऑल्सो, कुकिंग करताना देखील तुम्ही त्याच्यावरती प्रोसेसिंग करता आणि त्याच्यातून नवीन सबस्टन्स फॉर्म होतो. सो हे काही एक्झाम्पल्स आहेत. यापैकी काही चेंजेस हे फिजिकल चेंजेस आहेत आणि काही हे केमिकल चेंजेस आहेत. आता या एक्झाम्पल्सवरून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, काहीतरी आयडिया तर आलीच असणार की कोणत्या चेंजेसना फिजिकल चेंज म्हणायचं आणि कोणत्या चेंजेसना केमिकल चेंज म्हणायचं. येस, आता बघू आपण फर्स्ट फिजिकल चेंज ही कन्सेप्ट. जेव्हा एखाद्या सबस्टन्समध्ये फिजिकल चेंज होतात तेव्हा काय होतं एक्झॅक्टली, तर त्या सबस्टन्सच्या फिजिकल पॅरामीटर्स जसं की टेम्परेचर, प्रेशर यांच्यामध्ये चेंजेस होतात. ओके, सो फिजिकल चेंजेस ऑकर ड्यू टू चेंज इन फिजिकल पॅरामीटर्स. आता
या जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, मेल्टिंग ऑफ आईस, मेकिंग शरबत, मिक्सिंग सँड, ओके. आता या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये आता फर्स्ट एक्झाम्पलच तुम्ही बघितलं, आईस जेव्हा मेल्ट होतो तेव्हा त्याची फक्त सॉलिड टू लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्जन होतं. असं होतं का रे की आईस मेल्ट झाला आणि त्याच्यापासून वॉटर फॉर्म होण्याच्या ऐवजी काहीतरी वेगळाच सबस्टन्स फॉर्म झाला? असं नक्कीच नाही होत. सो इथे काय झालं, फक्त स्टेटमध्ये चेंज झाला. सरबत जेव्हा तुम्ही मिक्स केलं, सरबत फॉर्म केलं, तेव्हा असं होतं का की मी सरबत बनवायच्या आधी माझ्याकडे साखर होती आणि मी ते मिक्स केल्यानंतर त्याचं परत काहीतरी वेगळा सबस्टन्स फॉर्म झाला? सर्टनली नॉट. सो हे जे फर्स्ट 4 एक्झाम्पल्स आहेत हे सगळे एक्झाम्पल्स आहेत फिजिकल चेंजेसचे, आणि नंतरचे जे 4 एक्झाम्पल्स आहेत ते आहेत केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल्स. सो याच्यावरून आपल्याला ह्या 2 टर्मिनॉलॉजीजमध्ये काय डिफरन्स आहे हे देखील सांगता आलं पाहिजे. सो आपण त्यांच्यामधले डिफरन्स बघू कंपॅरेटिव्ह वेने. सो आता जो फर्स्ट चेंज आहे दॅट इज फिजिकल चेंज, तो कशामुळे होतो असं सांगितलं तर चेंजेस इन फिजिकल पॅरामीटर्स. टेम्परेचर, प्रेशर यासारख्या फिजिकल पॅरामीटर्समध्ये चेंजेस होतात आणि फिजिकल चेंज घडतो. याच्यामध्ये कोणताही नवीन प्रॉपर्टीज असणारा सबस्टन्स फॉर्म होत नाही. व्हेरॅज इन केस ऑफ केमिकल चेंज होताना काय होतं, ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. ॲक्च्युली एक लक्षात घ्या, केमिकल्स आपण जेव्हा नाव घेतो, कोणतंही एखादं कंपाऊंड असू दे, कंपाऊंड फॉर्म कशामुळं होतं तर वेगवेगळे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होते. बॉन्ड फॉर्मेशन कशा पद्धतीनं होते तर आयदर बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सच्या देवाणघेवाणीमधून किंवा शेअरिंगमधून बॉन्ड फॉर्मेशन होते. आता जेव्हा केमिकल चेंजेस होतात तेव्हा या केमिकल्समध्ये असणारे जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात आणि वेगळेच प्रॉपर्टीज असणारे नवीन सबस्टन्सेस तयार होतात. या प्रकारच्या चेंजेसमध्ये ओरिजिनल सबस्टन्सेसपेक्षा न्यूली फॉर्म्ड सबस्टन्सेस जे असतात त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली डिफरंट असतात. सो केमिकल चेंजेस ऑकर ड्यू टू बॉन्ड ब्रेकिंग. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, फिजिकल चेंजेस जे आहेत ते पुन्हा पुन्हा घडू शकतात. मेल्टिंग ऑफ आईस, परत जे पाणी आहे त्याला आपण सॉलिडिफाय करून त्याचा परत बर्फ फॉर्म करू शकतो, इजंट इट. सो फिजिकल चेंजेस जे असतात ते असतात रिव्हर्सिबल. व्हेअरॅज केमिकल चेंजेस आर इररिव्हर्सिबल. एकदा एखादा कंपाऊंड मधले बॉन्ड ब्रेक झाले की त्याच्यापासून जेव्हा नवीन सबस्टन्स फॉर्म होतो तेव्हा त्याच्यापासून परत ओरिजिनल सबस्टन्स आपल्याला मिळत नाही. अँड हेन्स केमिकल चेंजेस आर इररिव्हर्सिबल. जसं तुम्हाला सांगितलं, शरबत फॉर्म केल्यानंतर शुगरची टेस्ट आहे ती इंटॅक्ट राहणार, ती चेंज होणार नाही. सॉल्ट विल रिमेन सॉल्टी इट सेल्फ. परंतु केमिकल चेंजेसमध्ये जसं की रस्टिंग असेल, बर्निंग असेल, ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली चेंज होतात. सो हा एक डिफरन्स तुम्हाला सांगता येईल फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेसमध्ये की फिजिकल चेंजेसमध्ये प्रॉपर्टीज ऑफ ओरिजिनल सबस्टन्सेस रिमेन सेम. ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज बदलत नाहीत. whereas in case of chemical changes, properties of original substances get totally changed and a substance having totally different properties get formed. So याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता properties of original substances get changed. आता तुम्हाला
फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजेस यांच्यामध्ये असणारा डिफरन्स व्यवस्थित लक्षात आला असणार. तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी यांच्यामधला डिफरन्स विचारला जाऊ शकतो किंवा अशी एक्झाम्पल्स दिली जातात आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला फिजिकल चेंज कोणता आणि केमिकल चेंज कोणता ते ओळखायचा विचारले जातात. सो ह्याच्यावरचे प्रश्न हे जसं मी तुम्हाला बोर्डवरती दिलेलं आहे तेवढी इन्फॉर्मेशन जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी ह्याच्यावरती तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याचा आन्सर सांगता येणार आहे. आता आपण फोकस करणार आहोत फक्त केमिकल चेंजवरती. केमिकल चेंज कशा प्रकारे लिहायचं ते इक्वेशन्स जे असतात ते बॅलन्स कसं करायचं तो पार्ट आता आपण बघूया. सो एनी केमिकल इक्वेशन, कोणतीही केमिकल रिॲक्शन जी आहे इट इज एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ अ केमिकल इक्वेशन. आता सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण, दॅट इज अ रिॲक्शन बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन. सो सपोज कार्बन इज देअर, दॅट इज C, दॅट इज कार्बन प्लस ऑक्सिजन. या दोघांच्या मधली केमिकल रिॲक्शन मला दाखवायची आहे. इथे कार्बन आणि ऑक्सिजन यांचे रिॲक्शन झाल्यानंतर काय फॉर्म होतं, कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. कोणती केमिकल रिॲक्शन जी आहे ती अशा प्रकारे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितात. बट हा जो फॉर्म आहे त्याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. ओके. इथे आपण काय लिहिलंय, कोणतं ही जी रिॲक्शन आहे तिथे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांची नावं वर्ड्समध्ये लिहिलेली आहेत. सो दिस टाइप ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. बट इन केमिस्ट्री वी डू नॉट राईट एनी केमिकल इक्वेशन लाईक दिस. ही जस्ट एक वे झाला, एक मेथड आहे, बट ही मेथड आपण फॉलो करत नाही कोणतीही केमिकल रिॲक्शन लिहिताना. मग आपण कोणती मेथड यूज करतो, तर we use condensed form of the names of the reactants and products. आपण काय करतो, केमिकल इक्वेशन लिहिताना instead of using words we use their symbols, that is the condensed form of the reactants and products, आणि त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. आता कोणत्याही केमिकल इक्वेशनचे 2 मेन पार्ट्स असतात और कॉन्स्टिट्युएंट्स असतात. ते असतात रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. रिॲक्टंट्स कुणाला म्हणायचं, तर कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये जे पार्टिसिपेट करणारे सबस्टन्सेस आहेत त्यांना म्हणायचं रिॲक्टंट्स. आणि त्या रिॲक्टंट्समध्ये केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर जे न्यूली फॉर्म्ड सबस्टन्सेस फॉर्म होतात त्यांना म्हणायचं प्रोडक्ट. आलं लक्षात. रिॲक्टंट्स आर द सबस्टन्सेस which take part in a chemical reaction, whereas products are the newly formed substances from the reactants. आता या रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सचा यूज करून आपण काय करतो, इन्स्टेड ऑफ रायटिंग लाईक दिस वी यूज सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स और केमिकल फॉर्म्युले. जर ते कंपाऊंड्स असतील तर त्यांचे आपण फॉर्म्युले लिहितो आणि जर एलिमेंट्स असतील तर त्यांचे आपण सिम्बॉल्स लिहितो. आता हीच जी रिॲक्शन आहे ती मला केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहायची असेल, म्हणजेच ही रिॲक्शन सिम्बॉलचा यूज करून आपण कशी लिहितो, दॅट इज C प्लस O2 गिव्स CO2. अशा प्रकारे रिॲक्शन लिहिताना किंवा लिहिल्यामुळे आपल्याला कंपॅरेटिव्हली इझी जातं, समजायलाही, लिहायला पण आणि वाचायला सुद्धा. आलं लक्षात. सो कोणतीही केमिकल रिॲक्शन जी आहे ती आपण या प्रकारे केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो. व्हॉट इज अ केमिकल इक्वेशन, इट इज रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन युझिंग सर्टन सिम्बॉल्स और कंडेन्स्ड नेम्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. आलं लक्षात. केमिकल रिॲक्शन, केमिकल इक्वेशन आणि वर्ड इक्वेशन म्हणजे काय. ओके. आता आपण बघूयात
केमिकल इक्वेशन लिहिताना त्याचे कोणते कोणते कंपोनंट्स आपण मेन्शन करतो आणि बेसिक गोष्टी कोणत्याही केमिकल इक्वेशनच्या मांडताना काय बेसिक गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. ऑलरेडी हे तुम्हाला माहिती आहे, आपण याच्या आधी देखील खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन्स लिहिलेल्याच आहेत, परंतु इथे आपल्याला एक सायंटिफिक वेमध्ये की तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत कोणत्याही केमिकल रिॲक्शनच्या मध्ये आपण ज्या ज्या लिहितो त्या सगळ्या इथे एकत्रित मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. वन बाय वन बघूयात काय आहेत त्या. सो पहिले जे नेसेसिटी आहे की पहिली डिमांड काय आहे तुमच्या केमिकल इक्वेशन लिहिताना की रिॲक्टंट्स जे आहेत दीज आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द केमिकल इक्वेशन whereas the products are present on the right hand side. आता हीच रिॲक्शन घेऊ आपण, सोपी आहे. याच्यामध्ये हे जे आहे कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन रिॲक्टंट्स आहेत आणि हे रिॲक्टंट्स हे नेहमी लेफ्ट हँड साईडला लिहितात रिॲक्शनच्या. whereas प्रोडक्ट्स जे आहेत, इथं प्रोडक्ट कोण आहे, CO2 हा प्रोडक्ट आहे. सो प्रोडक्ट्स जे आहेत ते रिॲक्शनच्या नेहमी राईट हँड साईडला लिहिले जातात. ही बेसिक गोष्ट आहे कोणतीही केमिकल रिॲक्शन लिहितानाची. त्यानंतर दुसरा पॉईंट तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण जो नेहमी बघतो तो आहे की ॲरो हेड्स टुवर्ड्स द प्रोडक्ट. रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांच्यामध्ये एक ॲरो प्रेझेंट असतो आणि तो ॲरो तुमच्या केमिकल रिॲक्शनची डिरेक्शन दाखवतो. इथे C आणि O2 यांच्यामध्ये ॲरो दिसतोय. तो ॲरोचा अर्थ काय आहे की ह्या दोघांच्या मध्ये केमिकल रिॲक्शन झाली आणि हे प्रोडक्ट फॉर्म झालं. ॲरोचं हेड नेहमी प्रोडक्टच्या दिशेला असतं, विच इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके. नेक्स्ट, अ प्लस साइन इज रिटन बिटवीन 2 or more रिॲक्टंट्स और प्रोडक्ट्स. दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स असतील किंवा प्रोडक्ट्स असतील तर ते आपण इंडिकेट करताना त्या दोघांच्या मध्ये प्लस साइन लिहितो. याच्यामुळं रिॲक्टंट्स प्रोडक्ट्स जेव्हा जास्त त्यांची संख्या असते ते ओळखण्यासाठी आपल्याला इझिली त्याच्यामध्ये हेल्प होते. प्लस साइन म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, दोन रिॲक्टंट्स वेगवेगळे आहेत. हे पटकन आपल्याला रिॲक्शन बघितलं की समजतं, इजंट इट. आणि यासाठी आपण कोणतेही दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रोडक्ट्स किंवा रिॲक्टंट असताना त्यांच्यामध्ये प्लस साइन देतो. नेक्स्ट, जर तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट फॉर्म होताना इनसोल्युबल सॉलिड की ज्याला आपण म्हणतो प्रेसिपिटेट. आता प्रेसिपिटेट म्हणजे काय आहे बघा, नीट समजून घ्या. जेव्हा कोणतेही दोन लिक्विड्स रिॲक्ट होतात एकमेकांसोबत आणि त्यांचं जे प्रोडक्ट फॉर्म होतं ते सॉलिड असतं, अशा सॉलिड सबस्टन्सला म्हणायचं प्रेसिपिटेट. प्रेसिपिटेट इज अ सॉलिड सबस्टन्स विच इज फॉर्म्ड बाय अ केमिकल रिॲक्शन बिटवीन 2 लिक्विड्स. आलं लक्षात. सो तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये जर अशा प्रकारे प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल तर तो अशा डाऊन हेडेड ॲरोचा यूज करून दाखवला जातो. जेव्हा केव्हा कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्हाला असा डाऊन हेडेड ॲरो दिसेल तर त्याचा अर्थ काय असणार आहे, तिथे प्रेसिपिटेट फॉर्म झाला आहे. हा प्रेसिपिटेट हा नेहमी ज्या कोणत्या कंटेनरमध्ये रिॲक्शन झालेली आहे त्याच्या बॉटमला बेसला फॉर्म होतो, बेसला जाऊन बसतो. देन तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये जर एखादा गॅशियस प्रोडक्ट फॉर्म होत असेल तर ते अप हेडेड ॲरोचा यूज करून दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल आता ह्याच रिॲक्शनमध्ये CO2 जो आहे तो गॅस आहे. सो इथे मी अशा पद्धतीचा ॲरो दाखवेन. जेव्हा असा ॲरो तुम्हाला दिसेल, व्हॉट डज इट इंडिकेट, इट इंडिकेट्स दॅट दिस वॉट एव्हर प्रॉडक्ट असेल किंवा रिॲक्टंट असेल तो काय आहे, गॅस आहे. देन नेक्स्ट, जर एखादी केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी आपल्याला हीट सप्लाय करावी लागत असेल तर ते कसं इंडिकेट करायचं, तर त्यासाठी आपण ट्रायंगलचा सिम्बॉल यूज करतो. फॉर एक्झाम्पल, सपोज मला शुगरला हीट करायचं आहे
शुगरचा फॉर्म्युला आहे C12H22 and O11. दिस इज द फॉर्म्युला फॉर शुगर. नाव सपोज आय हीट दिस शुगर आणि मला हे जर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये इंडिकेट करायचं असेल तर मी काय करणार, ह्या ट्रायंगल हा जो ॲरो आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ट्रायंगल दाखवणार आणि मला प्रोडक्ट मिळेल दॅट इज कार्बन प्लस वॉटर. ॲक्च्युली आता ही बॅलन्स्ड इक्वेशन नाही, इक्वेशन बॅलन्स कसं करायचं ते आपण पुढं बघणारच आहोत. बट कोणतेही केमिकल इक्वेशन हे बॅलन्स्ड फॉर्ममध्येच नेहमी लिहायचं असतं आणि म्हणून मी इथे बॅलन्स्ड इक्वेशन डिरेक्टली लिहीन दॅट इज 12C प्लस 11H2O. दिस इज द बॅलन्स्ड इक्वेशन. ओके, सो जेव्हा केव्हा तुम्हाला कोणत्याही केमिकल रिॲक्शनच्या मध्ये अशा पद्धतीने ट्रायंगल दिसेल तर व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट ही रिॲक्शन घडून येण्यासाठी आपण हीट सप्लाय केलेली आहे. आता समजा तुमच्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट रिलीज होत असेल तर काय करायचं? तर तेव्हा हीट रिलीज झालेली दाखवण्यासाठी प्रोडक्ट साईडला हीट असं लिहायचं. फॉर एक्झाम्पल सपोज CO2 आहे, सॉरी कॅल्शियम ऑक्साईड आहे. या कॅल्शियम ऑक्साईडची जेव्हा वॉटर सोबत रिॲक्शन होईल, ओके, सो आपल्याला प्रोडक्ट मिळतो दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट रिलीज होते. जेव्हा केव्हा प्रोडक्ट साईडला अशा पद्धतीनं प्लस लिहून हीट लिहिलेलं तुम्हाला दिसलं की याचा अर्थ समजून जायचा की या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट रिलीज झालेली आहे. आलं लक्षात? त्यानंतर तुमची केमिकल रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवण्यासाठी आपण त्या रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सच्या फिजिकल स्टेट्स मेन्शन करणं एक्सपेक्टेड असतं. फॉर एक्झाम्पल आता हीच रिॲक्शन घेऊ आपण. इथे कार्बन आहे, कार्बनची फिजिकल स्टेट काय आहे? सॉलिड. सो मी इथे त्याच्या सिम्बॉलच्या खाली S असं लिहिलं. याचा अर्थ होतो हा जो रिॲक्टंट आहे इट इज इन सॉलिड स्टेट. देन नेक्स्ट रिॲक्टंट आहे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन इज प्रेझेंट इन गॅशियस स्टेट म्हणून मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलं G. आणि CO2 हा देखील गॅस आहे आणि म्हणून मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलं G. सो अशा पद्धतीने रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सच्या फिजिकल स्टेट्स जेव्हा आपण मेन्शन करतो तेव्हा आपली रिॲक्शन ही मोर इन्फॉर्मेटिव्ह होते. त्यानंतर एखादी पर्टिक्युलर रिॲक्शन घडून येण्यासाठी काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील, काही स्पेसिफिक कंडिशन्स असतील तर त्या देखील आपण या ॲरोवरती मेन्शन करतो. जसं की एखादी रिॲक्शन घडून येण्यासाठी स्पेसिफिक टेम्परेचरची रिक्वायरमेंट असते, कधी स्पेसिफिक प्रेशर अंडर एखादी रिॲक्शन होते. एखादी रिॲक्शन घडून येण्यासाठी कॅटॅलिस्टची आवश्यकता असते. कॅटॅलिस्ट म्हणजे काय माहिती आहे ना? कॅटॅलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स की जो रिॲक्शन घडून येताना प्रेझेंट असतो बट इट डज नॉट पार्टिसिपेट इन दॅट पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन. त्याच्या फक्त प्रेझेन्समुळं रिॲक्शनचा स्पीड वाढतो. सो अशा प्रकारच्या स्पेसिफिक कंडिशन्स देखील आपण या ॲरोवरती मेन्शन करतो. सो दीज आर द सर्टन कंडिशन्स की ज्या आपण स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन लिहिताना मेन्शन करतो. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला असेलच. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की एखादं केमिकल इक्वेशन बॅलन्स कसं करायचं. ओके, तोपर्यंत गुड बाय.